कोणताही स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करताना तुमचे पहिले 10 कर्मचारी तुमचं भविष्य ठरवतात. पण 400 वर्षांपूर्वी शिवरायांनी ही कोअर टीम कशी निवडली होती? स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीला महाराजांनी कान्होजी जेधे आणि बाजी पासलकर यांच्यासारख्या बलाढ्य देशमुखांना पत्र लिहिली. त्यांना नोकरी दिली नाही तर स्वराज्याचं व्हिजन दिलं. महाराजांनी केवळ सैन्य नाही तर ध्येयावर विश्वास ठेवणारे नेतृत्व निवडलं. या देशमुखांना स्वराज्य या एका शब्दावर एकत्र आणलं. कौशल्यापेक्षा निष्ठा, समान ध्येय, मूल्यांची पारख. महाराजांनी माणसांची पारख करताना त्यांच्याकडे किती घोडेस्वार आहेत यापेक्षा त्यांच्या रक्तात किती स्वराज्यनिष्ठा आहे हे पाहिलं. त्यांनी अशा माणसांना जोडलं जे स्वतःच्या फायद्यापेक्षा रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देत होते. आजचा धडा: टॅलेंट असलेल्या माणसाला कामावर ठेवणं सोपं आहे, पण तुमच्या मूल्यांशी जुळणारा माणूस शोधणं कठीण आहे. तुमची टीम तुमच्या स्वप्नावर प्रेम करणारी असावी, फक्त पगारावर नाही. तुमच्या टीममध्ये असे बाजी किंवा कान्होजी आहेत का? कमेंटमध्ये जरूर सांगा. उद्या पाहूया महाराजांचं डेलिगेशन तंत्र. पाहत रहा वन किंगमेकर.